सध्या बिबट्याचा वावर तर सगळीकडे आहे, पण आम्ही वाघ एवढा जवळून कुठे बघितला ते पुढे नक्की पहा. तर इथे छान असं एवढा जवळून आम्हाला वाघ बघायला भेटला. खूप जवळ आमच्या तो आला होता. तर आम्ही कुठे पाहिलं ते बघा पुढे. गुड मॉर्निंग. तर आज अचानक प्लॅन झाला की बाहेर कुठेतरी जाऊया, कारण दिवसभर साणीसर टी व्ही बघत असते आणि कुठलेही काहीही बाहेरच्या ॲक्टिव्हिटी केल्या जात नाही आणि खूप दिवसात बाहेरही जाणं झालं नव्हतं. तर म्हटलं चला एक छानशी आउटडोअर ट्रिप करूया आणि तिला छान असं सरप्राईज देऊयात. तर आम्ही केलं होतं जू पार्कला. कुठल्या ते तुम्हाला पुढे सांगते. आता इथे ऑनलाईन, तर तुमच्या माहितीसाठी सांगते की इथं ऑनलाईन तिकीट पण अवेलेबल होते, पण मला ते नंतर समजलं. तर तुम्ही जात असाल तर आधी ऑनलाईन बुकिंग करून जा, म्हणजे लेनला उभं राहायचं वेळ वाचेल. तर तुम्ही आता स्नेक पाहिले, हे आहे टर्टल. आणि छान असं आम्ही इथे आमचा खूप वेळ गेला. जो आतमध्ये जी बग्गी असते त्याच्यामध्ये खूप वेळ वेटिंग होतं आणि फायनली आम्हाला गाडी मिळाली. सो आम्ही बसलो. जवळजवळ 1.5 तास आम्ही तिकीटसाठी थांबलो. तर तिथे ऑनलाईन बुकिंग नाही आहे, ऑन दी स्पॉट. आणि हा बघा, एकदम जवळून असं छान सगळे प्राणी आम्हाला बघायला मिळाले, कारण आम्ही प्राणी बघायला जाईपर्यंत ऑलमोस्ट 4-4:30 वाजले होते आणि दिवसभराचा आराम करून छान असे प्राणी पाणवठ्यासाठी निघाले होते, राऊंड मारत होते. इथे एक व्हाईट टायगर पण होता, पण मी कॅमेरा काढेपर्यंत टर्न झाला आणि तोही आम्हाला खूप जवळून बघायला भेटला. उल्फ बघायला भेटले, डिअर बघायला भेटले आणि हे बघा असे सगळे प्राणी आमच्या खूप जवळ उभे होते आणि आम्हाला खूप छान बघायला भेटलं. आणि ही आमची बग्गी होती. तर आम्ही केलं होतं कात्रजच्या जू पार्कला. तर तुम्हाला बाहेरच तिकीट ही ऑनलाईन बुकिंग मिळू शकतं, पण आतमध्ये जे बग्गीचं ते तुम्हाला वेटिंग म्हणजे उभं राहून काढूनच जावं मिळतं, त्याच्यामुळे वेळ खूप जातो. तर असं छान असे आम्हाला सगळे प्राणी बघायला भेटले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. थँक्यू.